विणकाम शिकताय ते इथे अगदी सोप्या पद्धतीत गुलाबाचं फूल शिकवलं आहे. आपण आता 93 चेन घेऊया. पहिले स्लिप नॉट घेऊया. 1 चेन, 2 3 4 5 6 7 8 9 आता हे 93 चेन बनून रेडी आहे. 93 चेन बनून रेडी आहे. 5 चेन स्किप करून 6 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. 6 नंबरच्या चेनमध्ये डबल क्रोशा करूया. 1 डबल क्रोशा. नेक्स्ट 2 चेन स्किप करून 3rd चेनमध्ये वर्क करायचं आहे. डबल क्रोशा घेऊया तिथे पण आपण. आता सेम स्टिचमध्ये 2 चेन घेऊन आपल्याला पुन्हा एक डबल क्रोशा करायचा आहे. नेक्स्ट 2 चेन स्किप करायचे आहे. 3rd चेनमध्ये आपण वर्क करणार आहोत. पुन्हा आपण डबल क्रोशा घेऊया. 1 2 चेन घेतल्या. पुन्हा सेम स्टिचमध्येच आपल्याला डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. नेक्स्ट पुन्हा आपण हे पूर्ण चेनला कंप्लीट करून घेऊया डबल क्रोशाने. सेम प्रोसेस पुन्हा तीच रिपीट करायची आहे आपल्याला. भेटूया लास्टला. 1 चेन घेऊ. आता आपण टर्न करून घेऊया आणि नेक्स्ट पेसमध्ये आपण स्लिप स्टिच घेऊया. वन चेन, 2 चेन, 3 चेन. थ्री चेन झाल्या. आता आपण डबल क्रोशा घेऊया एक. सेम पेसमध्ये घ्यायचा आहे. 2 चेन घ्यायच्या आहे. त्याच पेसमध्ये पुन्हा डबल क्रोशा घ्यायचा आहे एक अजून. सेम पेसमध्ये अजून एकदा एक डबल क्रोशा घेऊ. असे 4 डबल क्रोशा आपल्याला एकाच पेसमध्ये करायचे आहेत. आता हा स्टार्टिंगची पहिली चेन आहे तिलाही काउंट करायची डबल क्रोशा म्हणून. आता जिथे आपण एकाच स्टिचमध्ये जे 2 डबल क्रोशा केले आहेत त्याच पेसमध्ये आपल्याला पुन्हा 4 डबल क्रोशा करायचे आहेत. फर्स्ट डबल क्रोशा, हा झाला पहिला डबल क्रोशा. तर सेकंड म्हणजेच दुसरा डबल क्रोशा घेऊया. 2 चेन घ्यायचे आहेत. 1 2 डबल क्रोशा, 1 टाइम, परत 2 टाइम डबल क्रोशा. असे हे 4 डबल क्रोशा एकाच पेसमध्ये करून घेतले आपण. नेक्स्ट पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे 4 डबल क्रोशाची. 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 2 चेन, 2 डबल क्रोशा, पुन्हा 2 डबल क्रोशा करायचे आपल्याला. सेम तीच पद्धत प्रत्येक
ठिकाणी आपल्याला करायचे आहे. असं आपल्याला पुन्हा संपूर्ण चेन म्हणजे ही पूर्ण लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे 4 डबल क्रोशाने. आता आपण ही पूर्ण झाल्यावरती नेक्स्ट सेम प्रोसेसमध्ये त्याच पद्धतीने करून घेऊया. भेटूया आपण लास्टला. आता आपण 1 चेन घेऊया. टर्न केलं, मग 1 चेन घ्यायची आहे. मग जो फर्स्ट पॅसेज आहे, हा फर्स्ट पॅसेजमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. 1 चेन, 2 चेन, 3 चेन. आता पुन्हा ह्याच स्पेसमध्ये आपल्याला एक डबल क्रोशा करायचा आहे. सेकंड डबल क्रोशा, थर्ड डबल क्रोशा म्हणजेच तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा, 5, 6, 7, 8, हे झाले 8 डबल क्रोशा. आता नेक्स्ट पेसमध्ये पण आपल्याला सेम तेवढेच डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत. पहिले त्याच्या अगोदर आपण जो नेक्स्ट पेस आहे ना, इथे आपल्याला सिंगल क्रोशा करायचा होता. आणि मग आता सेकंड पेसमध्ये पुन्हा आपल्याला 9 डबल क्रोशा करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे झाले एका स्पेसमध्ये 9 डबल क्रोशा. नेक्स्ट पेसमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. त्याच्या नेक्स्ट पेसमध्ये आपल्याला पुन्हा 9 डबल क्रोशा करायचे आहेत. 1 डबल क्रोशा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एखादा डबल क्रोशा कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही. नेक्स्ट पेजवरती आपण सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. नेक्स्ट पेजवरती 9 डबल क्रोशा असं पूर्ण लाईनला कंप्लीट करून घ्यायचं. दिसताना हे असं दिसेल. नेक्स्ट आता आपण 1 चेन, थोडा लोकरीचा धागा मोठा सोडून
कट करून घ्यायचं आहे. लोकरीला ओढून घेऊया. आपल्याकडे जी पण सुई असेल त्याच्यामध्ये हा लोकरीचा धागा आपण ओढून घेऊया. मी याला आधी लोकरीमध्ये ओवून घेते या सुईला. आता आपण एंडिंगच्या बाजूने जिथे आपण स्टार्ट केलं होतं तिथे आपल्याला एक एक पाकळी दुमडत जायची आहे. गुलाबाच्या फुलाचा आकार ऑटोमॅटिक तयार होत जाईल. हळूहळू पूर्ण पेटल्सला म्हणजे पूर्ण पाकळ्या एकसाथ हळूहळू गोल गोल फिरवत शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला न्यायचे आहेत. थोडं पॅक गुंडाळायचं आहे या पाकळ्यांना. पाकळ्यांना थोडं व्यवस्थित पण वरती करून घ्यायचं. आता आपण हिला सुईच्या सहाय्याने शिवून घेऊया. सुईला एक साईडने दुसऱ्या साईडला टाकून सुई धागा ओढून घ्यायचा आहे लोकरीचा. पुन्हा मधल्या साईडने सुई टाकून वरच्या साईडला काढायची. थोडंसं पॅक ओढून घ्यायचं आणि पुन्हा तिथूनच खालच्या साईडला पुन्हा सुई काढायची आहे आपल्याला. हा मधला भाग व्यवस्थित पॅक करून घेतला. थोडंसं व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे सुईने धाग्याला. आता आपल्याला सर्व साईड व्यवस्थित सुईने शिवून घेऊया. हे रोज तुम्ही छोटंही बनवू शकता, फक्त आपल्याला तिथे चेन कमी घ्याव्या लागतील. तुम्हाला ज्या साईजचं गुलाबाचं फूल बनवायचं असेल त्या साईजमध्येच तुम्ही अंदाजाने चेन घेऊन सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला प्रत्येक फुलाच्या वेळेस. हे आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला किती मोठ्या साईजचं गुलाबाचं फूल बनवायचं आहे. सर्व साईडनी व्यवस्थित सुई धाग्याने हे लोकरीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे गुलाबाच्या फुलाला, जेणेकरून एक पण पाकळी सैल होऊ नये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा. तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवरती एखादा व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट केली तरी चालेल. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. हे झालं आपलं गुलाब तयार. आपण आता नेक्स्टमध्ये खाली गुलाबासाठी आपण हिरव्या कलरचे त्याचे बेस असतो ना हिरव्या कलरचा, तो बनवूया. नेक्स्टमध्ये त्याच्या अगोदर एकदा फुटा व्यवस्थित आपण ह्या पाकळ्यांना पॅक करून घेऊया सुईच्या साहाय्याने. शेवटी उरलेल्या लोकरीच्या दोऱ्याला कट करून घ्यायचं आहे, नाहीतर व्यवस्थित हाईड करून द्यायचं. हे झालं आपलं गुलाब तयार. ग्रीन कलरची लोकर घेऊया. आता आपण मॅजिक रिंग बनवायची. अगोदर आपल्याला पहिले आपण मॅजिक रिंग बनवून घेऊया. त्याच्यात एक स्लिप नॉट लावून घेऊ. 1 2 चेन घेतल्या. आता आपल्याला एक डबल क्रोशा करायचा आहे. नेक्स्ट पुन्हा आपल्याला 1 चेन डबल क्रोशा करून घेऊ पुन्हा आपण नेक्स्टला. असे आपल्याला 15 डबल क्रोशा करायचे आहे मॅजिक रिंगमध्ये. टोटल 15 डबल क्रोशा आपण मॅजिक रिंगमध्ये बनवणार आहोत. आता आपण पूर्ण 15 डबल क्रोशा झाले का भेटूया. आता आपण लास्टला जिथे आपण 2 चेन घेतल्या होत्या त्याच्या लास्टला फर्स्ट स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपण 10 चेन घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 10 चेन बनवल्या. 1 चेन स्किप करायची. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आपण 3 स्लिप स्टिच घेणार आहोत. आता नेक्स्ट सेकंड स्लिप स्टिच, नेक्स्ट थर्ड स्लिप स्टिच. आता आपण नेक्स्टला हाफ डबल क्रोशा करूया. नेक्स्ट स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा. वन टाइम हाफ डबल क्रोशा. सेकंड टाइम पण आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे.
आता नेक्स्ट डबल क्रोशा करूया आपण. नेक्स्ट चेनमध्ये डबल क्रोशा. नेक्स्ट चेनमध्ये पण डबल क्रोशा. नेक्स्टमध्ये ट्रिपल क्रोशा. नेक्स्टमध्ये पुन्हा आपण एकदा ट्रिपल क्रोशा करूया. आता आपण 2 चेन स्किप करायचे आहे आणि थर्ड चेनमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. पहिल्या 2 चेनला आपण स्किप केलं. पुन्हा आपण आता 10 चेन घेऊया. फर्स्ट 1 चेन स्किप करून फर्स्टला आपण स्लिप स्टिच घेऊ. फर्स्ट, सेकंड पण स्लिप स्टिच, थर्डला पण आपण स्लिप स्टिच घेऊया. नेक्स्ट हाफ डबल क्रोशा 2 टाइम. नेक्स्टला आपण डबल क्रोशा घेऊया. सॉरी, इथे एक स्टिच माझ्याकडनं राहून गेली आहे. पुन्हा आपण रिटर्न एकदा बनवूया. पुन्हा स्टार्टिंगची 3 स्लिप स्टिच घेतली की पहिले 3 स्लिप स्टिच घेऊन घेऊया. मग 2दा हाफ डबल क्रोशा. दोनदा डबल क्रोशा. दोनदा. पुढे आपण दोनदा ट्रिपल क्रोशा करूया. नेक्स्ट 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये काम करायचं आहे, वर्क करायचं आहे. स्लिप स्टिच घ्यायची तिथे आधी. पुन्हा 10 चेन घ्यायचं. आपण पूर्ण सर्कलला हे पेटल्स बनवून घेऊया. नेक्स्टला लास्टला आपण
पुन्हा हे 2 चेन स्किप करून स्लिप स्टिच घेऊया. वन चेन घेऊन लोकर कट करून घेऊ. आता आपण उरलेली लोकर लपवून घेऊ, हाईड करून घेऊया. आता नेक्स्ट आपण ही 0.5 mm ची तार आहे, त्याच्यापेक्षा थोडीशी जाड आहे आणि आपल्याकडे हिरव्या कलरची लोकर घ्यायची आहे. आता आपण पान बनवून घेऊया. पहिले आपण 12 चेन घेऊ. पहिले स्लिप नॉट, मग आता आपण 12 चेन घेऊया. आता आपण नेक्स्ट इथे लास्टला तार ॲड करूया. 1 चेन घेऊन तार ॲड करून घेतली, म्हणजे जोडून घेतली. आता आपल्याला 1 चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. मग नेक्स्टला हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशा घ्यायचा आहे. लोकरीमध्ये तार व्यवस्थित ॲड करत जायची आहे. आता नेक्स्ट आपण 5 वेळा ट्रिपल क्रोशा करणार आहोत. हा फर्स्ट टाइम ट्रिपल क्रोशा आहे. आता सेकंड ट्रिपल क्रोशा, थर्ड टाइम ट्रिपल क्रोशा, फोर्थ टाइम ट्रिपल क्रोशा, नेक्स्ट पण आपण लास्टचा ट्रिपल क्रोशा करूया. आता आपण नेक्स्ट स्टिचमध्ये डबल क्रोशा करू. 1 डबल क्रोशा केला. आता नेक्स्ट स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचमध्ये सिंगल क्रोशा करूया. लास्ट स्टिचमध्ये आपल्याला 3दा सिंगल क्रोशा करायचा आहे.
1 टाइम सिंगल क्रोशा, सेकंड टाइम सिंगल क्रोशा, थर्ड टाइम सिंगल क्रोशा. सेम स्टिचमध्ये 3 सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहे. म्हणजे एकाच स्टिचमध्ये आपल्याला 3दा सिंगल क्रोशा करायचा आहे. आता इथे आपण थोडं तारेला दाबून घेऊया. आता नेक्स्ट स्टिचवरती काम करताना जो दोरा आपण सोडलेला आहे लोकर, तिला पण आपण हाईड करत जायची आहे. नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. नेक्स्ट स्टिचवरती हाफ डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचवरती डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचेसवरती 5 स्टिचेसवरती 5 ट्रिपल क्रोशा करायचे आपल्याला. आता फर्स्ट स्टिचवरती आपण ट्रिपल क्रोशा करून घेऊ. नेक्स्ट स्टिचवरती सेकंड ट्रिपल क्रोशा, नेक्स्ट स्टिचवरती पण आपण ट्रिपल क्रोशा करूया. आता आपण डबल क्रोशा करूया. नेक्स्ट नेक्स्ट हाफ डबल क्रोशा, नेक्स्ट सिंगल क्रोशा, आणि जिथे आपण स्टार्ट केलं होतं तिथे आपण फर्स्ट स्टिचच्या तिथे स्लिप स्टिच घेऊया. आपण पान व्यवस्थित तारेच्या अवतीभोवती व्यवस्थित सेट करून घेऊया. तारेला थोडंसं मध्ये व्यवस्थित दाबून द्या. आता आपल्याला नेक्स्टला 1 चेन घ्यायची आहे. मिडलपर्यंत आपल्याला स्लिप स्टिच आणि 1 चेन असंच वर्क करत जायचं आहे. स्लिप स्टिच, 1 चेन, स्लिप स्टिच, 1 चेन, स्लिप स्टिच, 1 चेन. सेम रिपीट करायचं आहे आपल्याला. स्लिप स्टिचला आणि 1 चेनला मिडलपर्यंत म्हणजे मधल्या भागापर्यंत पानाच्या सेंटरपर्यंत आपल्याला सेम
रिपीट करायचं आहे स्लिप स्टिच आणि 1 चेनला. आता हा जो मधला भाग आहे सेंटरचा, तिथे आपल्याला वर्क करायचं आहे, काम करायचं आहे. तिथे आपण फर्स्ट सिंगल क्रोशा घेऊया. सेम स्टिचमध्येच आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा आहे. आता आपल्याला फ्रंटचे 2 लूप आहेत, जे पुढचे 2 लूप आहेत, तिथे आपल्याला लोकरला ओढून घ्यायचं आहे आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे. सेम स्टिचमध्येच आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. आता आपण नेक्स्ट स्टिचवरती स्लिप स्टिच आणि 1 चेन घेणार आहे. पूर्ण एंडपर्यंत लीफ आपल्याला स्लिप स्टिच आणि 1 चेनने कंप्लीट करायची. आता लास्टला फर्स्ट स्टार्टिंगच्या तिथे आपण स्लिप स्टिच घेऊया आणि 1 चेन घेऊ आणि थोडासा लोकरीला ओढून तार लोकरीमधून बाहेर काढून घेऊया. आणि लोकरीला टाईट करून ओढून घ्या. आता ह्या पानाला व्यवस्थित प्रेस करून सेट करून घ्या. आता खाली दांड्याला, पानाच्या दांड्याला हिरव्या लोकरीने लास्टपर्यंत गुंडाळून घ्यायचं आहे. लास्टला तारीत अटकून घ्यायचं आहे आणि यान कट करून घ्यायची. हे झालं आपलं गुलाबाचं पान तयार. तुम्हाला वाटले तर तुम्ही असे तीन पानं पण रेडी करू शकता आणि ते एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. आता आपण गुलाबाचं हे बूड चिटकून घ्यायचं आणि हे पान आपल्याकडे एक मोठी तार आहे किंवा तुमच्याकडे जी आपल्या क्राफ्टसाठी काडी वापरतात तिला पण तुम्ही यूज केलं तरी चालेल. माझ्याकडे ही जाड तार आहे, मी तिचा यूज केला आणि स्टार्टिंगला आपण तिचा फर्स्ट साईडचा एक भाग मोडून घ्यायचा आहे आणि सेंटरमधून, गुलाबाच्या सेंटरमधून खालच्या साईडने ओढावा तारेला. आता हे बूड पण आपण तारेतून ओवून घेऊया. आता आपण हे गुलाबाचं बूड व्यवस्थित पद्धतीने एका ग्लूच्या साहाय्याने आपण व्यवस्थित चिटकून घेऊया. तुमच्याकडे ग्लू गन असेल
तर तिच्या साहाय्याने पण चिटकू शकता. आणि माझ्याकडे हा B7000चा ग्लू आहे, मी त्याच्याने चिटकवते आहे. तुमच्याकडे जो ग्लू असेल तुम्ही चिटकवण्यासाठी तो यूज करू शकता. सर्वात बेटर ग्लू आहे. फक्त थोड्या वेळ त्याला व्यवस्थित दाबून ठेवायचं. पेटल्स वगैरे चिटकवण्यासाठी आपल्याला ग्लू गन पण सोयीस्कर पडते. ह्या ग्लूसाठी थोडासा टाईम लागतो आपल्याला. ते व्यवस्थित दाबून ठेवल्यावरतीच व्यवस्थित चिटकतं. ह्या ग्लूने चिटकवायला थोडा टाईम लागतो. ग्लू गनने लवकर पेटल्स वगैरे चिटकून जातात. याच्यामध्ये आपल्याला थोडा टाईम लागतो. प्रेस करून ठेवावं लागतं आपल्याला पाकळ्यांना वगैरे. जो पण पार्ट आपल्याला चिटकवायचा आहे तो थोड्या वेळ प्रेस करून ठेवायचा, दाबून ठेवायचा. आता आपण गुलाबाच्या दांडीला हिरव्या रंगाच्या लोकरीने गुंडाळून घेऊया. काही अंतरापर्यंत, जिथे आपल्याला पान अटकवायचं आहे तिथपर्यंत आपल्याला हिरव्या लोकरीने गुंडाळता यायचं आहे. स्टार्टिंगला गुलाबाच्या बुडाजवळ आपल्याला थोडंसं जास्त वेळ गुंडाळा मारायचा आहे लोकरीचा. आता आपण काही अंतरापर्यंत लोकरला गुंडाळून घेतलं. आता इथे आपण पानाला अटॅच करूया, जॉईन करून घेऊ पान. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जर अजून कोणता टॉपिक शिकायचा असेल क्रोशेटमध्ये, विणकाममध्ये, तर तुम्ही मला खाली कमेंट करू शकता. लास्टला आपण थोडासा अजून ग्लू लावून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरनं लोकरीला गुंडाळून चिटकून घ्यायचं. लास्टला व्यवस्थित लोकर चिटकल्यानंतर यान कट करून घ्यायची, म्हणजेच लोकर कट करून घ्यायची आणि थोडासा शेवटचा भाग पण व्यवस्थित चिटकून घ्यायचा आहे. हे झालं आपलं
सुंदर गुलाब तयार. तुम्ही याला तुमच्या फ्लॉवर पॉटमध्ये सजवू शकता, डेकोरेशनमधून कुठे पण यूज करू शकता आणि गिफ्ट म्हणून तुम्ही हे गुलाबाचं फूल देऊही शकता. मल्टिपल युजेससाठी हे गुलाब वेगवेगळ्या रंगांनी पण तुम्ही बनवून बघू शकता. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. थँक यू. थँक यू. ओम शांती.